नमस्कार मित्रांनो, मी अभिज्ञा स्वागत करते तुमचं यूट्यूब चॅनल नायकवरती. मित्रांनो, आज आपण आरोग्य विभागासाठी ग्रुप सीसाठीची जी GKसाठी परीक्षा असते त्यावर काही प्रश्न घेणार आहोत आणि तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसत असतील. तर चला आपण सुरुवात करूया. इथे पहिला प्रश्न आहे, गॉइटर इज अ डिझीज कॉज्ड बाय. म्हणजेच काय? गॉइटर म्हणजे काय? तर गलगंड. गलगंडला गॉइटर असेही म्हणतात. तर गॉइटर हा जो आजार आहे तो कशामुळे उद्भवतो? आणि तुमचे ऑप्शन आहेत लॅक ऑफ आयोडीन, लॅक ऑफ पोटॅशियम, लॅक ऑफ ऑक्सिजन किंवा नन ऑफ अबव्ह. तर लॅक या शब्दाचा अर्थ काय होतो? तर कमतरता, बरोबर? तर कशाच्या कमतरतेमुळे गॉइटर हा आजार होतो? तर आयोडीनच्या कमतरतेमुळे गॉइटर हा आजार होतो. पुढचा प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे, केमोथेरपी इज रिकमेंडेड फॉर. म्हणजेच केमोथेरपी ही जी शस्त्रक्रिया आहे ती कशासाठी उपाय म्हणून केली जाते? तर केमोथेरपी ही कॅन्सरसाठी उपाय म्हणून केली जाते. आणि कॅन्सर किंवा कर्करोग म्हणजे काय असतं? कॅन्सर कशामुळे होतो? तर आपल्या शरीरातील पेशींची अमर्यादितपणे वाढ होते, तर त्याला आपण कॅन्सर असं म्हणतो. पुढचा प्रश्न बघा, व्हॉट इज मत्स्य सेतू. म्हणजेच मत्स्य सेतू काय आहे? तर तुमचे ऑप्शन आहेत GPS ॲप्लिकेशन, फिशिंग रॉबोट, ऑनलाईन कोर्स ॲप्लिकेशन किंवा नन ऑफ अबव्ह. चं योग्य उत्तर मित्रांनो काय आहे? ऑनलाईन कोर्स ॲप्लिकेशन. मत्स्य सेतू हे काय आहे? तर एक ऑनलाईन कोर्स आहे ज्याद्वारे तुम्हाला मत्स्यपालनाविषयक अभ्यासक्रम तुम्ही अभ्यासू शकता. तर ऑनलाईन तुम्हाला मत्स्यपालनाविषयी जर काही अभ्यास करायचा असेल तर तो तुम्ही मत्स्य सेतू या ॲपद्वारे करू शकता. पुढचा प्रश्न आहे, दांडिया इज द पॉप्युलर डान्स ऑफ विच स्टेट. म्हणजेच दांडिया हे नृत्य कोणत्या राज्याचे आहे? तुमचे ऑप्शन आहेत पंजाब, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दांडिया हा जो नृत्य प्रकार आहे तो गुजरातमध्ये केला जातो. पुढचा प्रश्न आहे, कथ्थक इज अ क्लासिकल डान्स ऑफ. म्हणजेच कथ्थक हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याचे आहे? क्लासिकल डान्स म्हणजेच शास्त्रीय नृत्य, बरोबर? तर तुमचे ऑप्शन आहेत नॉर्थ इंडिया, तामिळनाडू, मणिपूर, केरला. तर कथ्थक हा जो शास्त्रीय नृत्य आहे तो उत्तर भारतात म्हणजेच नॉर्थ इंडियात केला जातो. पुढचा प्रश्न बघा, पॉप्युलेशन वाईज रँक ऑफ इंडिया इज. म्हणजेच लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर याचा योग्य उत्तर आहे सेकंड. म्हणजेच लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. तर पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? पहिला क्रमांक लागतो चीनचा आणि दुसरा लागतो भारताचा. पुढचा प्रश्न आहे, अबाउट हाऊ मेनी बोन्स डज अ न्यूबॉर्न बेबी हॅव. म्हणजेच नवजात बालक जो असतो त्याच्या शरीरात किती हाडे असतात? तर याचं उत्तर काय आहे? 270. नवजात जे बालक असतं त्याच्या शरीरात 270 हाडे असतात. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा, द नॅशनल अँथम वॉज रिटन बाय. म्हणजे राष्ट्रगीत कोणी लिहिलं आहे? राष्ट्रगीत म्हणजे कोणतं? जन गण मन हे राष्ट्रगीत, बरोबर? तर हे जे राष्ट्रगीत आहे किंवा नॅशनल अँथम आहे हे कोणी लिहिलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. पुढचा प्रश्न आहे, द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे इज सेलिब्रेटेड ऑन. म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन केव्हा पाळला जातो किंवा साजरा केला जातो? तर जागतिक पर्यावरण दिन 5 जूनला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, नॅको किंवा नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन इज रिलेटेड विथ. काय आहे नॅको? नॅको ही एक संस्था आहे. ती कशाशी संबंधित आहे? तर ती संबंधित आहे एड्सविषयी. तुम्हाला यात नावावरूनच कळालं असेल. बघा, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणजेच एड्सशी संबंधित ही संस्था आहे. पुढचा प्रश्न, लो रेड ब्लड सेल्स काउंट कॉज. म्हणजेच तुमच्या रक्तात जर लाल रक्तपेशींची कमतरता असेल तर त्यामुळे काय होतं? तर याचं योग्य उत्तर आहे एनिमिया.
तर तुमच्या रक्तात लाल रक्तपेशींची संख्या कमी असेल तर तुम्हाला ॲनिमिया म्हणजेच रक्ताचा कर्करोग होऊ शकतो. पुढील प्रश्न बघा. ल्युकेमिया इज द डिझीज कॉज्ड बाय, म्हणजेच ल्युकेमिया हा जो आजार आहे तो कशामुळे होतो. तुमचे ऑप्शन आहेत इन्क्रीज ऑफ RBC. RBC म्हणजेच काय, रेड ब्लड सेल्स. डिक्रीज ऑफ WBC. WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स किंवा लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी यांना आपण RBC WBC असं म्हणतो. तर ते कशामुळे होतं, ल्युकेमिया हा कशामुळे होतो, तर हा इन्क्रीज ऑफ WBC म्हणजेच तुमच्या सफेद रक्तपेशी किंवा पांढऱ्या रक्तपेशींच्या संख्येत वाढ झाल्यास तुम्हाला ल्युकेमिया हा आजार होतो. पुढचा प्रश्न. द 5 रिंग्स ऑन द ऑलिम्पिक सिम्बल रिप्रेझेंट्स, म्हणजे ऑलिम्पिकच्या चिन्हावर किंवा झेंड्यावर जी 5 वर्तुळे आहेत ती वर्तुळे काय दर्शवितात. द 5 ओशन, द 5 कॉन्टिनेंट, द 5 प्लॅनेट्स, द 5 ट्रीज. तर ही जी 5 वर्तुळे आहेत त्यांचा अर्थ दी 5 कॉन्टिनेंट म्हणजेच 5 खंड दर्शवतात. पुढचा प्रश्न. द प्लेस पन्ना इज लोकेटेड इन विच स्टेट, म्हणजे पन्ना हे जे ठिकाण आहे ते कोणत्या राज्यात आहे. तर मित्रांनो, पन्ना हे जे प्रसिद्ध ठिकाण आहे ते हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे आणि हे जे ठिकाण आहे ते मध्य प्रदेशमध्ये आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र वॉज फॉर्म्ड ऑन, म्हणजेच महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली होती. तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल, 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे. हू इज द करंट प्रेसिडेंट ऑफ इंडिया, म्हणजेच भारताचे सध्याचे राष्ट्रपती. प्रेसिडेंट म्हणजे काय, राष्ट्रपती. आणि PM म्हणजेच प्राईम मिनिस्टर म्हणजे काय, प्रधानमंत्री. तर इथे प्रेसिडेंट विचारलेलं आहे. प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत. तर भारताचे सध्याचे राष्ट्रपती आहेत रामनाथ कोविंद. तर मित्रांनो, आपण हे आज GKचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि असेच प्रश्न आपण गणिताचे सुद्धा घेऊन येणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.